अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करणाऱ्या आणि अर्ज बाद झालेल्या उज्ज्वला थिटेंनी माजी आमदार राजन पाटलांवर गंभीर आरोप केले। राजन पाटील यांनी आपल्या मुलावर हल्ला केल्याचा त्यांचा आरोप आहे। 200 लोक त्याला मारायला पाठवले असं देखील त्यांनी म्हटलंय। केवळ फॉर्म भरायचा म्हटल्यावर एवढा त्रास झाला, उद्या आम्ही गावात गेलो तर काय होईल याचा विचार करा असं थिटेंनी म्हटलं। आपल्याला आणि आपल्या मुलाला काही करणार नाही अशी शपथ राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी अनगर सिद्धच्या पिंडीवर घ्यावी असं थिटेंनी म्हटलं। एक सांगते, मला तिथून मतदान हे होणारच होतं। मला त्यांच्या विरुद्ध किती मतदान झाल्यावर त्यांनाच उलट भीती वाटली की आपलं गाव आपल्या विरोधात आहे आणि आपण आपल्या पक्षाला नेत्यांना सांगून आलोय की आम्ही बिनविरोध करणार आहोत। काल फॉर्म भरायला गेले तर एवढं सशस्त्र माणसं घेऊन जावलेली। उद्या मी आणि मुलगा गेलं तर तुमच्या लक्षात तर येईल का आम्ही कुठल्या कोपऱ्यामध्ये पडलोय आणि काय झालं? कोण विश्वास ठेवणार आहे सांगा? अनगर सिद्ध आमचं ग्रामदैवत आहे, दोघांनाही पूजेचं मान आहे। तुम्ही तिघही या, तुम्ही मीडियावाले पण या, त्यांनी ही पिंडीवर हात मारून सांगायचं भविष्यात आम्ही ह्या बाळाला आणि या माझ्या मुलीला काही करणार नाही आणि आम्ही ही शपथ खाऊ की ना मी बघू त्याने चॅलेंज ऍक्सेप्ट करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।